आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर काल आपण वर्ब शिकलेला आहोत आणि आज आपण शिकणार आहोत जेंडर. जेंडर मीन्स लिंग. लिंगांचे 4 प्रकार पडतात. मस्क्युलाइन म्हणजेच पुल्लिंग. पुल्लिंगमध्ये मॅन, हजबंड. सेकंड आपलं फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंग. ह्युमन, ह्युमन मीन्स वाईफ. कॉमन, कॉमन म्हणजे सामान्य. टीचर, स्टुडंट. आणि न्यूट्रल म्हणजे नपुसक लिंग, टेबल किंवा बुक. काही जे पुल्लिंग असतात म्हणजे मस्क्युलाइन असतात ते, व स्त्रीलिंगी जे फेमिनाईन असतात त्यांची जे नामे आहेत ते आपण खाली बघूया. जसं की एक्झाम्पलमध्ये बॉय, बॉय मीन्स मुलगा. जेंटलमॅन, जेंटलमॅन मीन्स श्रीमान. लॉर्ड, लॉर्ड मीन्स श्रीमान. हार्ट, हार्ट मीन्स नर किंवा हरिण. बॅचलर म्हणजे अविवाहित, जसे विवाह झालेला नाही असं. हॉर्स मीन्स घोडा. तर अशा पद्धतीने जे आहेत ते आपले पुल्लिंग झाले. आता आपण बघणार आहोत स्त्रीलिंग. तर स्त्रीलिंगमध्ये गर्ल, गर्ल मीन्स मुलगी. लेडी, लेडी मीन्स श्रीमती. आणि लेडी मीन्स परत श्रीमती. रॉय म्हणजे मादी, हरिण. तर अशा पद्धतीने जे आपले स्त्रीलिंग आणि जे पुल्लिंग आहेत ते आहेत. तर तुम्ही यांची जे आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जेंडर, लिंग म्हणजे तुम्हाला फरक कळलाच असेल. पुल्लिंग मीन्स जे आपले मॅन असतात ते, आणि स्त्रीलिंग म्हणजे आपले वुमन्स येतात. आणि न्यूट्रल्समध्ये टेबल, बुक वगैरे असं सर्व हे जे आहेत आपले 4 लिंग आहेत. तर याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा नोट बनवून घ्या. आणि बाकीचे जे एक्झाम्पल आहेत मी तुम्हाला सांगितले ते पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आताच आपण जेंडर बघून झाले. आता आपण नंबर बघणार आहे. नंबर मीन्स वचन. जसे नंबरचे 2 प्रकार पडतात, सिंग्युलर नंबर आणि प्युलर नंबर. सिंग्युलर्स मीन एक वचन आणि प्युलर म्हणजे प्युलर जे नंबर असतात ते असतात अनेक वचन. तर एक वचन म्हणजे ज्या नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होतो असे जे असते ते एक वचन. म्हणजे जे एकच घटक राहतं. जसं आता बॉय, बॉय, गर्ल, बुक, पेन म्हणजे एकच जर आपण उच्चारतो, एकच शब्द आपण उच्चारतो त्याला सिंग्युलर बोलतात. आणि प्युलर मीन्स अनेक. ज्या नामातून अनेकांचा बोध होतो त्याला आपण अनेक वचने म्हणतो. जसे बॉयज, गर्ल्स, बुक्स, यस लागतोच. म्हणजे अनेक लोकांचं जर आपण बोलत आहे अनेकांबद्दल तर त्याला बोलतो आपण प्युलर. आता अनेक वचनं जे आहेत ते बघूया आपण. अनेक वचन करताना ॲपोस्ट्रॉफ देऊ नये. जे आपण अनेक वचन जे करत असतो त्याच्याला आपण ॲपोस्ट्रॉफ देऊ नये. काही एकवचनी नामाचे अनेक वचन करताना फक्त ॲपोस्ट्रॉफिस एक प्रत्यय लागतो. बाकीचे जे पण काही नामं असतात त्याला ॲपोस्ट्रॉफिस एस देण्याची गरज नसते. फक्त काही जे असतात त्यांना आपल्याला म्हणजे जे आपल्याला ॲपोस्ट्रॉफिस एस द्यावं लागतं. आता सिंग्युलर आणि प्युलरचे आपण उदाहरण बघूया. जसे बॉय, बॉयज एस लागला. कॅट, कॅट्स एस लागला. पेन, पेन्स एस लागला. फार्मल, फार्मर्स. चेअर, चेअर्स. डेस्क, डेस्क. अशा पद्धतीने जे उदाहरणं आहेत ते आपण बघू शकता की आपण एस लावलेला आहे प्युलर करताना आणि सिंग्युलरला नाही आहे. तर हे तुम्ही सर्व नोट डाऊन करून ठेवा. आता ॲपोस्ट्रॉफिसचं आपण बघितलं. आता दुसरं जे आहे सेकंड नंबरचं आपण बघणार आहोत. ज्या एकवचनी नामाच्या शेवटी यस, एस एच, सी एच, यक्स किंवा झेड अशापैकी अक्षरे जर असतील तर नामाचे अनेक वचन करताना ईस प्रत्यय लागतो. जर आता आपण डिश घेतला तर डिश सिंग्युलर आहे तर त्याचं आपल्याला प्युलर करायचं आहे. तर आता एस एस लास्टला आहे तर आपल्याला त्याला काय लावावं लागेल, ई एस लावावं लागेल. पर टॅक्स, टॅक्सला आपण एक्स आहे तर आपल्याला लावावं लागेल ई एस. टॅक्स, टॅक्सेस. ब्रँच, ब्रांचेस. वॉच, वॉचेस. या पद्धतीने येईल. आणि थर्ड नंबरचं आपण बघणार आहोत. थर्डमध्ये जे आहे आपलं ज्या नामाच्या शेवटी वाय व वाय पूर्वी जर एखादा स्वर असेल, स्वर आपले कोणते असं ए, ई, आय, ओ, यू या स्वरांपैकी जर असतील तर नामाचे अनेक वचन करताना एस प्रत्यय जोडला जातो. आता बॉय बघितला तर वाय आला लास्टला. वायच्या आधी आपला काय आलेला आहे, स्वर आलेला आहे तर म्हणून आपल्याला एस लावायचं आहे. बॉयला बॉयज, बायला बायज, रेला रेज, प्लेला प्लेज. अशा पद्धतीने सिंग्युलरचे आपल्याला प्युलर करायचे आहेत. आता फोर्थ आपण बघणार आहोत की ज्या नामाच्या शेवटी वाय आहे परंतु वाय पूर्वी एखादी व्यंजन असेल तर अनेक वचन करताना वाय ऐवजी आय एस आपल्याला लावायचं आहे. तर व्यंजन आहेत. तर स्टोरी आहे, स्टोरीला आपल्याला आलेला आहे आर.
वायच्या पहिले तर स्टोरीज आपल्याला करायचं आहे. IES आपल्याला प्रत्यय त्याला जोडायचं. सिटीला सिटीज, आर्मीला आर्मीज, पॉलीला पॉलिटिक्स, पॉलिसीला पॉलिसीज, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर हे तुम्ही असे जे आहे ते नोट डाऊन तुम्ही करून घ्याव्या. आता आपण 5th नंबरचा आपण बघणार आहोत. जी 5th नंबरचा आहे, जे एकवचनी नामाच्या शेवटी ओ असेल परंतु त्यापूर्वी एखादे व्यंजन असेल तर अशा नामाचे अनेक वचन करताना आपल्याला ES लावायचं आहे. तर शेवटी ओ आहे पण त्याच्या पूर्वी व्यंजन आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय लावायचं आहे, ES लावायचं. जर मँगोला आपण करणार ES लावून मँगोज. बफेलो बफेलोज, मोटो मोटोज, अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकवचनांचे अनेक वचने आपल्याला बनवायचे आहेत. आताच आपण बघितलं आहे की ओ नंतर काय लागेल, वाय आला तर काय लागेल, पण त्याला अपवाद आहेत. तर अपवाद काय आहे, वरील जे आपण नियम बघितले त्याचे इंग्रजीमधून परिभाषित जर आली आहेत तर त्याचबरोबर संक्षिप्त रूप केलेल्या नामाच्या शेवटी ओ असून सुद्धा अनेक वचन करताना फक्त एस प्रत्यय लागतो. म्हणजे काय होतं कधी कधी की ओ जरी असला तरी पण आपल्याला एस प्रत्यय लागतो. तर हे शब्द जे आहेत आपल्याला ते अपोजिट आहेत. फक्त फोटोला फोटो ओ आहे तरी पण आपण एस लावला. आणि वरती आपण जे बघितलं होतं की ओ जर असला तर आपल्याला ES लावायचा, पण इथे हा शब्द आपला जो आहे तो अपवाद आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त एस लावायचं आहे. तर पियानो पियानोज, सोलो सोलोज, अशा पद्धतीने हे जे काही शब्द आहेत ते अपवाद आहेत. तर तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा. पण जे काही जे शब्द आहेत ते आपल्याला एक वचन अनेक वचन जे करतो आपण त्याचा अर्थ असणारी जी काही नामे आहेत. तर नाऊन आणि मिनिंग. ॲडवाईजचं मिनिंग काय होईल, काउन्सल. म्हणजे जे नाऊन असतात त्याचे डिफरंट मिनिंग आपल्याला सिंग्युलर आणि प्युलरमध्ये होतं. तर आपण बघूया नाऊन सिंग्युलरमध्ये आणि त्यांचं मिनिंग काय आहे. ॲडवाईज आपण सल्ला, ॲडवाईजचा अर्थ सल्ला पण होतो आणि त्याचंच मिनिंग होतं काउन्सल. इयर म्हणजे आपण हवा बोलतो आणि त्याचं जो मिनिंग आहे ॲटमॉस्फिअर. तर अशा पद्धतीने जे काही आपले नाऊन आहे सिंग्युलरमध्ये त्याचं मिनिंग वेगळं होतं. आता हे आपण बघितलं सिंग्युलरमध्ये, आता आपण बघूया प्लुरलमध्ये. तर ॲडवाइजेसचं काय होतं, सूचना देणे किंवा सल्ला देणे. तर त्याचं मिनिंग होतं की इन्फॉर्मेशन. ॲडवाइजेस म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे सूचना. इयर्स आपण हवा पण बोलतो सिंग्युलरमध्ये आणि प्युलरमध्ये जर एस लागला आपल्याला तर त्याचं मिनिंग काय होतं, प्राऊड बिहेवियर म्हणजेच बढाई देणे. ॲथॉरिटीजला आपण प्युलरमध्ये अधिकारी, ॲथॉरिटीज म्हणजे आपलं जे मिनिंग त्याचं होतं पर्सन इन पॉवर. नंतर गुड्स म्हणजेच प्रॉपर्टीज म्हणजे माल किंवा मालमत्ता. प्रॉपर्टी म्हणजे आपण अशा पद्धतीने जे नाऊन आहे सिंग्युलरचे त्याचं मिनिंग आणि प्लुरलमध्ये जे त्याचं मिनिंग होतं ते वेगवेगळं होतं. तर तुम्ही सर्व नोट डाऊन करून घ्या आणि आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये हे सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि नेक्स्ट चॅप्टरला आपण शिकणार आहोत केसेस ऑफ नाऊन.